नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण इथे आता आरतीचं लग्न मोडण्यासाठी शलाका आणि विद्याधरने मोठा कट रचलेला आपण बघणार आहोत। तर इथे आता सुरुवातीला आरतीला बघण्यासाठी अभय आणि त्याचे आईवडील आले असतात। आरतीने आता या तिघांनाही चहा पोहे दिलेले असतात। आता लगेच आरती अभयच्या हातात पोह्यांची प्लेट देते। त्याच वेळेस तिच्या साडीचा पदर जो असतो ना, त्याचे टस्सल आता तिच्या बांगडीत गुंततात। आता ती लगेच ती बांगडी सोडण्याचा प्रयत्न करू लागते। तेवढ्यात आता तिच्या कडनं नकळत ती बांगडी फुटलेली असते। आता ती बांगडी खाली पडते। त्याच वेळेस आता सगळेजण आरतीकडे बघू लागतात। तेव्हा लगेच अभयची आई म्हणू लागते, अरे देवा, लग्न जमण्याआधीच या पोरीकडनं बांगडी वाढवली। अरे देवा, हा कुठला अपशकुन। आता मात्र आबा घाबरतात। आनंदी पटकन आपल्या आरती ताईजवळ येते। त्याच वेळेस लगेच आता आबा उठून उभी राहतात आणि हात जोडतच म्हणू लागतात, माफ करा पवारसाहेब, माफ करा हो, माझ्या पोरीकडनं चुकून बांगडी वाढवली गेली, तिने मुद्दामून नाही केलं हो। पोरीला माफ करावं, तिच्याकडनं चुकून झालं असेल, मी हात जोडून माफी मागतो, पण लग्नात कसलीही कसर उरणार नाही, लग्न अतिशय चांगलंच होईल। त्यावर लगेच अभयचे वडील उठतात आणि म्हणू लागतात, आबा अहो तुम्ही हात कशाला जोडायलात? अहो यात हात जोडण्यासारखं काहीच नाही आहे। आम्ही सगळ्यांनी साक्षात आमच्या डोळ्याने बघितलं की आरतीने काय बी केलं नाही। तिचा पदर त्या बांगडीत गुंतला आणि तिने ती बांगडी काढण्याचा प्रयत्न करत असतानाच ती बांगडी वाढवली गेली। यात तिची बी काही चूक नाही आणि कुठला बी अपशकुन नाही, असं काय बी मानायचं नसतं हो आबा। द्या सोडून ते सगळं, आपण आता लग्न ठरवतोय ना, मग समजा काही चांगलंच होणार आहे। त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, चला तर मग पोहे खाऊन टाका, चला पटकन। आता लगेच अभयचे आई वडील सगळेजण पोहे खात असतानाच अभयची आई म्हणू लागते, वाह, पोहे लय मस्त झालेत, एक नंबर भारी चव उतरली यात, पोरीच्या हाताला चव आहे, आम्हाला तुमची पोरगी लय पटली। त्यावर लगेच अभयचे वडील म्हणू लागतात, हो आबा, तुमची पोरगी सर्वगुण संपन्न आहे, एकदम सुगरण, काय मस्त पोहे बनवलेत ना, आम्हाला आरती पसंत आहे बरं का। आता मात्र लगेच लगेच आपल्या आरतीताईला खुणावू लागते, आरतीताई जमलं लग्न। त्याच वेळेस आनंदीलाही खूप आनंद होतो। वैशूताई, पिंट्या सगळेजण खूप खुश होतात। तेव्हा लगेच आता अभयचे वडील विचारू लागतात, ए अभय, तू आहेस ना तयार? अभय लगेच आरतीकडे बघतो आणि गालातल्या गालात हसतच म्हणू लागतो, हो मी बी तयार आहे। तर आता सगळेजण खूपच खुश झालेले असतात। तेव्हा आबा म्हणू लागतात, चला तर मग लग्न ठरलं म्हणायचं। त्यावर लगेच आता अभयचे वडील म्हणू लागतात, आबा नाही, आता लग्न जमलंयच तर पुढची तयारी जरा टपटप केली तर चालेल ना, कसं आहे लग्न लवकरात लवकर होऊन जाईल। त्यावर आबा म्हणू लागतात, चालेल, आमची पूर्ण तयारी, आम्हाला कुठलीही काय बी हरकत नाही, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आपण लगीन ठरवून घेऊया, पण हां 2 दिवसात आपण गुरुजींना बोलावून पत्रिका बघून घेऊया, चालेल? त्यावर लगेच अभयचे वडील म्हणू लागतात, चालेल, आता आम्ही निघतो। आता अभय आणि त्याचे आईवडील तिकडनं निघालेले असतात। आता मात्र इथे सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो। तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते। आता सकाळी जो आरतीकडनं प्रकार घडलेला असतो त्यामुळे तिचं मन दुखावलं गेलेलं असतं। आबांना, आरतीताईला आणि आर्चीला या तिघांनाही खूप टेन्शन आलेलं असतं। तिघेही आता डोक्यात डोके घालून आता एकामेकांपाशी अगदी तोंड सोडून बसलेले असतात। तेव्हा आनंदी येते, काय चालू आहे तुम्हा तिघांचं? मी सकाळपासून बघते, तुम्ही तिघं ना बोलतायत, ना कोणी काही खातंय, ना पितंय, ना हसतंय, काय चालू आहे तुम्हा तिघांचं मला कळेल का? त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, पोरी अगं आपसूतपणे जे घडून गेलं ते मनातनं जात नाही गं, अशी मनाला ना टिमकी लागल्यासारखं झाले। त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबा हो, त्या बांगडी फुटल्याचं तुम्ही अजून धरून ठेवलंय? आरतीताई, अगं ते चुकून झालं ना, ते अभयचे वडील काय म्हणाले तू ऐकलं ना, चुकून झालेल्या गोष्टी एवढ्या मनाला लावून नसतात घ्यायच्या आरतीताई। त्यावर आरती म्हणू लागते, काय करू गं, माझ्या डोक्यातनं जातच नाही आहे, असं वाटतंय खरंच काही अपशकुन तर नसेल ना? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई असं अपशकुन वगैरे मनात ठेवायचं नसतं, अगं आपणच जर असा चुकीचा मार्ग धरून ठेवला तर चांगला मार्ग कसा सापडणार? आणि आबा, तुम्ही आम्हाला लहानपणापासून काय शिकवलं आहे? अहो चांगल्या मार्गाला लागण्यासाठी चांगलेच विचार असतात, हे बघा, हे अपशकुन वगैरे असं काय बी मानायचं नसतं, आणि यशाच्या मार्गाला लागण्यासाठी ना हे असे
जुने अंधश्रद्धावाले विचार सोडायचे असतात आरतीताई, तुला कसं कळत नाही ग? त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, पोरी तुझं अगदी बरोबर आहे ग, मी तुम्हाला समजा शिकवलंय, पण काय आहे ना, एखादी गोष्ट जर नकळतपणे आपल्याकडनं घडून गेली ना तर ती मनातनं सुटत नाही ग, ती अशी मनाला चिटकून राहते, त्यामुळे जरा वाईट वाटतं ग. आरती लगेच आता आबांच्या मांडीवरती डोकं ठेवते. आबा मला बी लय वाईट वाटायलंय. त्याच वेळेस आरती रडतच म्हणू लागते, आनंदी मला खूप टेन्शन आलंय ग. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आता लग्न जमलंय की नाही समजा काही चांगलंच होणार आहे, आनंदाचे एक दिवस येणार आहे आता आपल्या घरात, त्यामुळे थांबा 1 मिनिट. आरचे जा पटकन ती फुटलेली बांगडी घेऊन ये. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, काय आता ती कशाला दिदे? त्यावर आनंदी म्हणू लागते, तुला सांगितलेलं कळत नाही, जा पटकन घेऊन ये. तेव्हा आरती म्हणू लागते, माझ्या हातातच आहे. आरची लगेच आरतीताईच्या हातनं ती बांगडी घेते आणि आनंदीकडे देते. घे. आरतीताईने ती बांगडी धरून ठेवली अजून. त्यावर लगेच आनंदी आता बरोबर हाताच्या स्पर्शाने ती बांगडी ज्या ठिकाणी फुटलेली असते ना त्या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करू लागते. आता बरोबर तिने 2 ठिकाणी त्या बांगडीला असं जोडलेलं असतं. तेव्हा ती आरचीला म्हणू लागते, आरचे जा पटकन सुई दोऱ्याचा डब्बा घेऊन ये. तेव्हा आरची म्हणू लागते, कशासाठी दिदे? त्यावर आनंदी मला सांगितलं ना तेवढेच कामं कर, जा पटकन. आता आरची पटकन तो डब्बा घेऊन येते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, यात गम आहे का बघ बरं. आता लगेच आरची ती गमची बॉटल काढते. तेव्हा ज्या ठिकाणी बांगडी फुटलेली असते ना त्या ठिकाणी आता आनंदीने आरचीला गम टाकायला सांगितलेलं असतो. आता बांगडी बरोबर त्या ठिकाणी जॉईंट झालेली असते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आता चल बरं, त्या डब्यामध्ये एक लेस आहे सोनेरी रंगाची, ती दे बरं माझ्या हातात. आता बरोबर ज्या ठिकाणी बांगडी फुटलेली असते ना त्या ठिकाणी जॉईंट करून आनंदीने त्या बांगडीला अशी लेस गुंडाळलेली असते. अगदी अतिशय छान अशी ती बांगडी दिसू लागते. आणि ज्या ठिकाणी आता 2 ठिकाणी तिला जॉईंट असतात त्या ठिकाणी बरोबर असे टस्सल लावलेले असतात. एकदम छान अशी बांगडी ही तयार झालेली असते. तेव्हा लगेच आता आनंदी आबा आणि आरतीताई समोर ती बांगडी धरते. आरतीताई आता तुझ्या मनातनं तो विषय निघून जाईल ना, सांग ना. अगं आता बघ ही बांगडी मी कशी जॉईंट करून जोडवली गेली, आता आवडली ना तुला? तेव्हा लगेच आबा आता आनंदीच्या हातनं ती बांगडी घेतात आणि आनंदीच्या हातात घालतात. पोरी खरंच आज तू फक्त ही बांगडी साधली नाही तर आमच्या समद्यांची मनं साधलीत पोरी. खरंच तू जे काही केलंय ना ते बघून डोळे दिपलेत ग आनंदी. असे म्हणताच आता सगळेजण खूपच खुश झालेले असतात. तर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता आरतीताईची लगबग चालू असते. आबा तुमचा चहा नाश्ता इथे टेबलवर ठेवलाय, पटकन कोट वगैरे घालून घ्या, चहा नाश्ता करून घ्या. आरचे तू पटकन आनंदी दिदीची बॅग भर, चल पटकन. तेव्हा आरचे म्हणू लागते, आरतीताई अगं एवढी कामं तू मला का सांगते, मला किती अभ्यास असतो, मला नाही जमणार. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई राहू दे मी करते अगं. तेव्हा आरती म्हणू लागते, जमणार नाही, आरचीला एवढे कामं करावेच लागणार आहे. आनंदी तुझं तू आवरून घे, चल आपल्याला उशीर होतोय, मालक साहेब ओरडतील परत. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई एक काम करायचं का, आज मालक साहेबांसाठी मस्त असा डबा न्यायचं का, काहीतरी गोडधोड घेऊन जाऊया, त्यांनी आपल्यासाठी एवढं समज केलं, आपण त्यांच्यासाठी डबा घेऊन जाऊ शकतो ना. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, ए पोरीनो नाही नाही गोडधोड वगैरे काही नेऊ नका, मी एवढ्या वर्ष कारखान्यात कामाला आहे पण मालक साहेबांना मी गोडधोड खाताना कधीच बघितलं नाही, कदाचित त्यांना गोडधोड आवडत नसेल, राग येत असेल, असलं काही करू नका ग बाई. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, ठीक आहे गोडधोड नसेल आवडत पण झणझणीत तिखट आवडत असेल ना, मग आरतीताई आपण झणझणीत असं वांगं बनवायचं का. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, चालेल आनंदी तू मस्त भरलं वांगं बनवशील. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो. तर आनंदीने आता स्वतःच्या हाताने मालक साहेबांसाठी छान असा डबा तयार केलेला असतो. तर आता दोघे इकडे कारखान्यात आलेले असतात. तर कारखान्यात आता आनंदी आणि आरचीचं बोलणं आरतीला आठवत असतं. आरतीची एवढी समजूत काढलेली असते पण तरीही कालचा जो अपशकुन घडलेला असतो ना तो तिच्या मनातनं जात नसतो. आरतीचे विचार चालू असतात. तेव्हा तिच्या शेजारी काम करत असणारी आनंदी आता तिला विचारू लागते, आरतीताई काय झाले तुझा, अगं तुझं कामात मन लागत नाही आहे का आरतीताई. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आनंदी अगं काल वाढवलेली बांगडी तू जॉईंट करून दिली, त्यापासनं नवीन बांगडी बनवली पण तरी माझ्या मनातनं ती रुकरुक जात नाही आहे ग, का कुणास ठाऊक.
असं वाटतंय माझ्या लग्नात कुठला तरी मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई असले विचार बंद कर बरं, असं काहीही होणार नाही आहे. हे बघ, आता जे काही झालं आहे ते अगदी सुरळीत आणि चांगलं होणार आहे, त्यामुळे हे विचार काढून टाक. आणि हे बघ आरतीताई, तू किती टेन्शन घेते गं, असं काही होणार नाही आहे. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आनंदी तुम्हाला एवढं समजावून सांगितलं, खरंच यशाच्या मार्गाला जाण्याचं असेल तर आपल्याला चांगलेच विचार ठेवून जावं लागतं. पण काय करू गा आनंदी, माझ्या मनातनं जात नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई मी तुला किती समजावून सांगू गं, नको ना तू विचार करू, सोडतो. तेवढ्यात लगेच आता तिथे शेजारीच्या काकू असतात ना, त्या येतात आणि म्हणू लागतात, आरती अगं मी तुला हळदी कुंकू लावू का? तेव्हा आरती म्हणू लागते, काकू मला हळदी कुंकू आज काय नाही म्हणजे का बरं? त्यावर लगेच त्या काकू म्हणू लागतात, अगं आरती आमच्यात पद्धत आहे, परंपराच आहे ती. अगं ज्या मुलींचं लग्न ठरतं ना त्यांना असं हळदी कुंकू लावलं जातं आणि ते खूप शुभ असतं बरं का, कारण तिच्या धन्याचं सौभाग्य तिला भेटणार असतं ना, म्हणून या हळदी कुंकवाचा मान असतो तिचा. लावू? तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, चालेल की. आता त्या काकू आरतीताईला हळदी कुंकू लावतात आणि तिकडनं बाजूला जातात आणि कामाला सुरुवात करतात. त्याच वेळेस आता लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई मी तुला किती समजावून सांगू, आता बघ बरं त्या काकूंनी तुला हळदी कुंकू पण लावलं सौभाग्याचं, त्यामुळे आता हा विषय बंद कर आणि झकझक कामाला लाग बरं. हे बघ तू ना रोज अशी चकाकीने काम करते, एकदम अशी मन लावून, आणि तुझ्या कामाचा स्पीड किती वेगाने असतो. पण आरतीताई आज तुझ्या कामाचा स्पीड लय स्लो आहे, असं करून चालणार नाही, तुला जोरात काम करावंच लागेल हे सगळं विसरून. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, बरं गं बाई, तुझ्यापासनं किती बी काय बी लपवायचा प्रयत्न केला तरी पण ते लपवणं म्हणजे खूप मोठी टास्क आहे आनंदी, ते काय मला जमूच शकत नाही. वेडाबाई आहे माझी एक नंबरची, कसं कळतं ना तिला तेच कळत नाही. असे म्हणताच आरतीताई लगेच आनंदीच्या डोक्याला असं डोकं लावते. आता आरतीच्या कपाळाला जे हळदी कुंकू लावलेलं असतं ना, त्या काकूंनी ते हळदी कुंकू आता लगेच आनंदीच्या कपाळाला लागतो. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, आनंदी सॉरी, माझ्या कपाळाचं कुंकू तुझ्या कपाळाला लागलं, थांब मी पुसून काढते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई कशाला पुसते, अगं कुंकूच तर आहे ते राहू दे की. त्याच वेळेस त्या काकू म्हणू लागतात, कुंकू? अरे देवा, म्हणजे आरती याचा अर्थ काय होतो माहिती, तुझ्या लग्नाआधी आनंदीचं लग्न होणार आहे. आता मात्र आरती आणि आनंदीला हे ऐकून धक्काच बसतो. तर त्यानंतर दुपारची वेळ झालेली असते. आता दुपारची वेळ म्हटल्यानंतर मालक साहेबांच्या जेवणाची वेळ. तेव्हा लगेच आता आनंदी शिर्के साहेबांजवळ येते. शिर्के साहेब माझं एक काम होतं, कराल का? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी अगं बोल ना, काय काम आहे आणि हातात काय आणलं हे? त्यावर आनंदी म्हणू लागते, हे बघा शिर्के साहेब, मालक साहेबांनी आमच्यावरती लय उपकार केलेत, आमच्यासाठी लय काय काय केले, पण आम्ही त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही ना, म्हणून आज मी माझ्या हाताने मालक साहेबांसाठी जेवणाचा डब्बा बनवून आणलाय, त्यांना द्याल एवढा. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी नाही म्हणजे तू डब्यात काय आणलंय सांगशील? अगं गोडधोड अजिबात आवडत नाही मालक साहेबांना. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही शिर्के साहेब, आबांनी आम्हाला कल्पना दिली होती म्हणून आम्ही मस्त असं भरलं वांगं आणलंय मालक साहेबांसाठी. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, चालेल ना मग मी देतो हा डबा मालक साहेबांना. त्यावर आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब नाही म्हणजे भाजी मालक साहेबांना आवडली की नाही एवढं कळवाल मला? तेव्हा शिर्के साहेब म्हणू लागतात, नक्कीच, चल मी नेऊन देतो. तर इकडे मालक साहेबांच्या जेवणाची वेळ झालेली असते, ते जेवणासाठी बसलेले असतात. तेवढ्यात शिर्के साहेब येतात, मालक साहेब हे घ्या, आता तुम्ही मस्त पोटभर जेवण करून घ्या. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के घरनं डबा कोणी आणलाय हा? त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, अहो मालक साहेब, आपल्या जाधवांच्या घरनं आलाय हा डबा, आनंदीने स्पेशल तुमच्यासाठी बनवलाय, हे बघा वांग्याची भाजी आहे, चपात्या आहे, वरम भात आहे. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, काय आनंदीने बनवलाय? तेव्हा लगेच मालक साहेब आता त्या भरल्या वांग्याचा डबा आपल्या समोर धरतात आणि त्याकडे बघू लागतात. त्याच वेळेस शिर्के साहेब म्हणू लागतात, काय झालं मालक साहेब, आनंदीने बनवलं तुम्हाला पटला नाही का? तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नाही नाही मी खाणार ना, मी बघतो की खाऊन. तर इकडे मात्र आनंदीला टेन्शन आलेलं असतं, मालक साहेबांसाठी मी आणलंय भरलं वांगं बनून, पण कशी झाली असेल भाजी, नाही म्हणजे मीठ मिरची व्यवस्थित झालं असेल ना, नाहीतर ती खाऊन मालक साहेब भडकणार तर नाही ना.
काय होईल असे म्हणताच आता स्टाफमध्ये जे कोणी काकू कामाला असतात ना, त्या सगळ्यांना आनंदी आता त्या भाजीची टेस्ट करायला लावते. एक घास खाऊन बघा ना, भाजी कशी झाली सांगा ना. जो एक घास खाईल तो मात्र जोरजोरात खोकायला सुरुवात करतो. त्याला जोराचा ठसका लागलेला असतो. सगळे पाणी पित असतात. आता मात्र आनंदीला हे दृश्य बघून आता मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, अरे बापरे, भाजी तिखट झाली का? त्यावर लगेच आता काकू म्हणू लागतो, हे आनंदी, अगं डबल तिखट टाकलं की काय? कसली झणझणीत झाली बाई भाजी, पाणी कुठे, पाणी द्या लवकर. आता मात्र आनंदी आणखीनच घाबरलेली असते. अरे देवा, याचा अर्थ मालक साहेब आता भडकणार, एवढी तिखट भाजी दिली मी त्यांना. त्याच वेळेस इकडे मालक साहेबांनी आता भरल्या वांग्याचा एक घास खाल्लेला असतो. ज्या क्षणाला घास खाताच मालक साहेबांना जोराचा ठसका लागलेला असतो. आता मात्र लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, अहो काय होतंय तुम्हाला? मालक साहेब काय होतंय, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? पटकन पाणी द्या. मालक साहेब पाणी पितात. आता पार त्यांच्या माथ्याला अशा मुंग्या आल्यासारखं झालेलं असतं. आता लगेच शिर्के साहेब त्यांचं डोकं चोळू लागतात. मालक साहेब बरं वाटतंय ना? भाजी तिखट आहे का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो जरा थोडीशी तिखटच आहे, पण कुणाच्याही अन्नाला नावं ठेवायचं नसतं. अरे अन्न बनवणारे अन्न देवता असतात. हे बघ, त्या आनंदीला कळू देऊ नको. तिला सांग मालक साहेबांनी भाजी खाल्ली, त्यांना खूप आवडली. कसं आहे ना, अन्न बनवण्यासाठी ना खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे कुणाच्याही अन्नाला कधीही नावं ठेवायचं नाही शिर्के. त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, बरोबर, अगदी बरोबर. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, सांग आनंदीला. अगदी मालक साहेब पोटभर जेवले. तिने बनवलेलं जेवण त्यांना खूप आवडलं. आता लगेच शिर्के साहेब इकडे आनंदीकडे येतात. तेव्हा आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब माफ करा, चुकून माझ्याकडनं भाजी खूप झणझणीत आणि तिखट झाली हो. मालक साहेब ओरडले का? ते रागवले का माझ्यावर? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं आपले मालक साहेब कसे तू अजून ओळखलं नाही का? अगं त्यांच्यासाठी प्रेमाने जर कोणी काही बनवून आणलं ना, ते अगदी प्रेमाने खातात. ते त्यावरती कधी चिडचिड करत नाही. मालक साहेबांना तू बनवलेली भाजी आवडली, त्यांनी खाल्ली पण. तेव्हा आनंदी खुश होते. खरंच एवढी तिखट असूनही मालक साहेबांना माझी भाजी आवडली. वा, एक नंबर, भारी. बरं झालं तारणार, आज तूच मला समजून घेतलं. असे म्हणताच आनंदी खूपच खुश झालेली असते. तर त्यानंतर इथे आता रात्रीची वेळ झालेली असते. आता मात्र हा चंदन या विद्याधरला घेऊन शलाकाच्या केबिनमध्ये आलेला असतो. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागते, चंदन किती वेळ वाट बघायची? मला इकडे का आणलं गेले? लवकरात लवकर सांग. त्यावर लगेच चंदन म्हणू लागतो, साहेब जरा तरी धीर धरा हो. छोटे मालक थांबा, तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी येतं आहे, थांबा. त्याच वेळेस पाठीमागनं शलाका येते. त्याच वेळेस आता विद्याधर या शलाकाकडे बघू लागतो. शलाका तू? तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, विद्याधर. छोटे मालक विद्याधर हा छोटाच राहिलाय वाटतं अजून. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागते, तू मला इथे कशाला बोलावलंय? त्यावर शलाका म्हणू लागते, शत्रू हे एकमेकांचे मित्र व्हायलाच पाहिजे ना. आपण दोघे शत्रू आहोत ना युगंधरचे, म्हणून मैत्री करण्यासाठी बोलावलंय. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागते, शत्रू हे शत्रूच असतात, पण मित्र व्हायचं असेल ना तर विश्वास महत्त्वाचा असतो. आणि तू विश्वास ठेवण्याजोगी आहे का? अगं तू त्या युगंधरवरती एवढा मोठा घाव घालू शकते, तर या विद्याधर बरोबर तू काहीही करू शकते. नाही, तुझ्यावरती आपला विश्वास नाही. त्यावर लगेच आता शलाका हसतच म्हणू लागते, छोटे मालक ते छोटेच राहिले म्हणून तर त्यांचं नाव विद्याधर पडलं आणि तो युगंधर झाला. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागते, मला काय बी बोलायचं नाही. हा विद्याधर काय करू शकतो हे अजून तुला माहिती नाही आहे. आणि माझी एवढी पण वाईट परिस्थिती आली नाही की मी तुझा हात धरून पुढे चालू. त्यावर शलाका म्हणू लागते, आपल्याला त्या युगंधरला हरवायचं असेल तर एकत्र यावंच लागेल. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, जमणार नाही मला. चल फुट. त्या युगंधरला कसं हरवायचं ना ते मला चांगलंच माहिती आहे. माझं मी बघून घेईल. तेव्हा लगेच आता इथे शलाका म्हणू लागते, हो त्या युगंधरने तुला कुत्र्यासारखं मारलं सगळ्या लोकांसमोर, तेव्हा चाललं तुला. आता ते सगळे काही कारखान्यात जेव्हा मालक साहेबांनी विद्याधरला मारलेलं असतं ना, ते सगळे क्षण त्याला आठवू लागतात. त्याच वेळेस शलाका हसतच म्हणू लागते, सगळ्या कामगारांसमोर कुत्र्यासारखी धुलाई करून हकलून दिलं तुला. अरे काय इज्जत आहे तुझी? छोटे मालक म्हणे, काही आहे तुझ्या वाट्याला? कवडी मोलसुद्धा काही नाही आहे. तो युगंधर तुला कधीच बी काय बी देणार नाही, उलट तुझं अस्तित्व मिटून टाकेल. आता मात्र विद्याधरला खूपच राग येतो. तेव्हा लगेच तो चंदनचा गळा पकडतोय, चंदन हा अपमान करण्यासाठी मला इकडे घेऊन आलाय तू? अजिबात खपून घेणार नाही हा विद्याधरा. चल निघालो मी इकडनं.
तेव्हा चंदन म्हणू लागतो, विद्याधर साहेब, मालक साहेब असं नका करू, इथे बसा बरं, शांत व्हा, डोकं गरम करू नका. आणि मॅडम तुम्ही उगाच त्यांना भडकवू नका बरं. हे बघा, तुम्ही दोघे जर एक झाला तरच तुम्ही त्या मालकांना हरू शकता. मालक साहेबांना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्हा दोघांना एकत्र यावंच लागेल. छोटे मालक तुम्हाला कळतंय का? त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, हो, युगंधरला आपल्याला संपवायचंय, त्याचं हे साम्राज्य संपवायचंय, त्यामुळे आपल्या दोघांना एकत्र यावंच लागेल विद्याधर. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागते, त्या युगंधरला कसं खाली आणायचं ना, त्या विद्याधरला चांगलंच माहिती, पण त्याआधी मला त्या आंधळीची वाट लावायची. तिने माझ्या तोंडावर माझेच पैसे फेकून मारले. हा विद्याधर काय चीज आहे ना, हे तिला अजून माहिती नाही आहे. तिची अशी वाट लावणार आहे ना, ती आयुष्यभर विसरली नाही पाहिजे. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, लागणार, तिची वाट लागणार, कारण आता आरतीचं लग्न जमलंय. आपण ते लग्न मोडायचं आणि असा घाव घालायचा ना, ही आनंदी आणि हा युगंधर दोघेही त्यात अडकले पाहिजे आणि दोघेही तुटून पडले पाहिजे, असा कट रचायचा. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, असं असेल तर मी तयार आहे, आपण दोघे एकत्र येऊन या दोघांची वाट लावायची. असे म्हणताच आता विद्याधरने शलाकाच्या हातात हात मिळवलेले असतो. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, मी फक्त ठिणगी नाही, आग आहे आग, आणि माझ्यात फक्त विष नाही तर अख्खा नाग आहे नाग. त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, मग तुझी ही आग आणि तुझा हा नाग विझू देऊ नको. आता आपण दोघे मिळून त्या दोघांना नस्त नाबूद करून टाकू. आता मात्र विद्याधर आणि शलाका हसू लागतात. चंदनलाही खूपच आनंद झालेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते आता गुरुजी आलेले असतात. आता गुरुजींनी पूजा केलेली असते. तर आता आरती आणि अभय दोघांची पत्रिका बघण्याचा कार्यक्रम असतो. सगळेजण अगदी तयार होऊन नटून थटून आलेले असतात. त्याच वेळेस आता गुरुजी पत्रिका बघतात आणि म्हणू लागतात, नाही नाही, हे लग्न नाही होऊ शकत, नवरा मुलाची आणि मुलीची पत्रिका जुळतच नाही आहे. आता मात्र हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, गुरुजी अहो असं काय बोलायले तुम्ही, पत्रिकेत काहीतरी लिहिलं असेल की. त्याच वेळेस आता अभय म्हणू लागतो, नाही नाही, पत्रिकेत काही लिहिलेलं असू द्या, पण मी लग्न करणार तर आरतीशीच करणार. आता मात्र आनंदीला खूपच भारी वाटतं, कारण अभयदाजींनी आरतीताईची साथ द्यायला आत्तापासूनच सुरुवात केली. हे बघून तिला बरं वाटतं. पण हा सगळा शलाका आणि विद्याधरचा डाव असेल का, हे आपल्याला पुढे कळेलच. त्याच वेळेस आता लगेच आबा म्हणू लागतात, गुरुजी यावरती काही तोडगा नाही आहे का, सांगा ना, पत्रिकेत काही लिहिलं तर असेल ना. त्यावर लगेच अभय म्हणू लागतो, काही असू द्या, मी आरतीशीच लग्न करणार. त्यावर गुरुजी म्हणू लागतात, असं करून चालणार नाही. जर तुम्हा दोघांचं लग्न झालं तर दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका आहे. आता मात्र हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आता या संकटातनं आनंदी सगळ्यांना कसं बाहेर काढणार? आरती आणि अभयचं लग्न होणार का? पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.